श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठात एकूण अभंग 1 ते 25 असून त्यांनी देवाची ओळख आणि देव कसा आहे, कुठे आहे ते सांगितलेले आहे. असे संत प्रत्येक युगात अवतार घेतात. ते कसे? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घे वदनी दोष जाती. ओ का दुराचारी विषयासक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. अखंडित नामा त्याचा वास पाये, दिन दिशी जाये सत्संगती. असे संत जगात अवतार घेत असतात आणि आपले अभंगाद्वारे, हरिपाठाद्वारे जगाचा उद्धार करतात. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये 243वी ओवीमध्ये म्हणतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाती चढे. परी हरिप्रियाची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. नामा सरिसाच हरी, रिगे हृदया माझारी. तेने धाके अभ्यंतरी, हो लागे पुरी हृदय शुद्धी. तेव्हा प्रपंच सांडोनी, वासना जोडोनी ठाके जनार्दना. अहंकारू सांडोनी अंपना, सोहम सदना माझी गे. असे भागवतामध्ये सांगितलेले आहे. तसेच भागवतामध्ये 29वी ओवी, मनुष्य देहाचे ज्ञाने, सचिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे, कृपावलोकने दिधला. मनुष्य देही ब्रह्मज्ञान, पुढील जन्मी मी करीन. मने तू नागवला जान, सोलिवा ज्ञान त्यापाशी. माझे अनुसंधाने विन, स्नान संध्या होम दान. ते अवघेचे अधर्म जान, मद भजन ते नव्हे. असे नाथ महाराज सांगतात. तर मग कसे वैराग्य पाहिजे? वैराग्य बळे दमी मन, तेने भेने करी हरी चिंतन. दासी नुलिंगे स्वामीचे वचन, तैसे स्मरणाधीन मन करी. इंद्रिये पाती नाना पदार्थ, मनन पाये अनेक अर्था. जागृती स्वप्नी स्वभावता, अखंडता हरिस्मरे. ऐशा संस्कारिले मन, निमिषो हरिचिंतन. श्वासोश्वासाचे निगमनागमन, सोम ध्यान त्या ठाई. स्वाभाविक स्मरणाधरू, या नाव आत्मसंस्कारू. हा सत्ववृद्धीचा प्रकारू, शारंगधर बोलीला. असं नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात. आता हरिपाठाला सुरुवात. हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हर पली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणीव हरपले, मितोपन गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणे, एका जनार्दनी हरी बोला. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, श्रीहरीच्या भक्ताला श्रीहरी दाही दिशांना दिसतो. ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. मुखाने हरीचे नाम घेणाऱ्याची चिंता नाहीशी होते. त्यास पुन्हा या जगात जन्म घ्यावा लागत नाही. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. ती वासनाच मुळी हरिरूप मिळते. हरिरूप झाल्यावर स्वतःची जाणीव राहत नाही आणि मी आणि तू यांचे द्वैत हरीचे ठाई एकरूप होते.
जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात की हरीचे स्वरूप ध्यानी आणि मनी आणून हरीचे नामस्मरण करीत जावे. ते कसे? हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नको, नको अभिमान, नको मान, सोडी मी तुपन तोच सुखी, सुखी त्याने व्हावे जगा निभवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, मार्ग जया कळे भक्तिभाव जळे, जगाचे मेळे न दिसती जनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. या अभंगामध्ये सरळ अर्थ, हरी हरी बोला, नाहीतर काहीच बोलू नका, आणि व्यर्थ गलबलाही करू नका, व्यर्थ बडबड करू नका. मान आणि अपमान या गोष्टी मनात धरता जो मितूपणाचा त्याग करील तो सुखी होईल. सुखी झालेल्याने जगाला शांत करावे आणि अज्ञानी जनांना सन्मार्गाला लावावे. भक्ती आणि श्रद्धा यांचे जोरावर ज्याला हा मार्ग लागला तो जगाच्या व्यवहारात आणि या जगाच्या मेळ्यात पुन्हा सामील होत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात की मी सर्व जनामध्ये सर्वाचे ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी हरिरूप ओळखले आहे. त्यांना कसे पाहिले हरिरूप ते सांगतात. त्रिकुट, श्रेयाट, गोल्लाट, औटपीठ, भ्रमरगुंफा अशी मी षटचक्र ओलांडून 6व्या चक्रामध्ये त्या भगवंताला मी ओळखलेले आहे असे नाथ महाराज सांगतात. ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहे. अभंग 3. ओळखिला हरी धन्य तू संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, सिद्धी लावी पिसे कोण त्या पुसे, नेले राजहंसे पाणी काय ते करावे सन्निही निर्गुण, ज्ञानाने सगुण वस केले कर्म, झाले ते निवांत चितेले, उपजले मेले असे किती, एका जनार्दनी नाही आता येते, सुखाची विश्रांती हरिसंगे. संसारात राहूनही ज्याने ईश्वराला ओळखले तो धन्य समजावा. अशा माणसाच्या घरी सर्व सिद्धीसह मोक्ष नांदतो. ज्याला सिद्धीने वेडेपिशे केले आहे त्याला कोण काय विचारतो? राजहंसाकडून कधी पाणी निवडले गेले आहे काय? हंस क्षीर म्हणजे दूध आणि पाणी हे मिश्रित एकत्र करून त्याला निवडतो, म्हणजेच दूध घेतो आणि पाणी टाकून देतो. त्याप्रमाणे संशयाने निर्गुण ते काय कळणार, परंतु तेच ज्ञानाने सगुण ज्ञान होणार. जे कर्म केले जाते त्याप्रमाणे ते भोगावे लागते. अशा प्रकारे कितीतरी जन्माला आले आणि मरूनही गेले. म्हणून नाथ महाराज म्हणतात की या जन्म मरणाच्या संसारात यातायातीच नकोत. परमेश्वराच्या हरीच्या संगतीने सुखाची विश्रांती मिळते असे नाथ महाराज अभंगामध्ये सांगतात. सद्गुरुनाथ महाराज की जय.